गुड मॉर्निंग स्टुडंट. मागच्या लेक्चर्समध्ये आपण एक्सरसाइज 3.2 सुरू केलेली होती. त्याच्यामध्ये आपण साइन रूल, कोसाइन रूल आणि प्रोजेक्शन रूल हे पाहिलेले आहेत, बरोबर. आता त्याच्या पुढचा पॉईंट म्हणजे आपल्याला त्याचे ॲप्लिकेशन पाहिजे. तर ॲप्लिकेशन ऑफ साइन रूल, कोसाइन रूल आणि प्रोजेक्शन रूल. तर त्याच्यावर एकूण तुम्हाला एवढे फॉर्म्युले दिलेले आहेत. तर आपण फॉर्म्युला बाय फॉर्म्युला सुरुवातीला आपण पाहू. पहिला फॉर्म्युला तुम्हाला कोणता दिलेला आहे तर हाफ अँगल फॉर्म्युला. पण हाफ अँगल फॉर्म्युल्यामध्ये काय असतं, इन ट्रायंगल एबीसी म्हणजे दिलेल्या ट्रायंगल एबीसी मध्ये ए प्लस बी प्लस सी इज इक्वल्स टू 2s. देन पहिला फॉर्म्युला साइन a बाय 2 अँगल दिलेला इथं a म्हणजे तुम्हाला व्हॅल्यूज काय लिहिता येते, रूट s मायनस b s मायनस c डिवाइड्स bc. अँगल p अँगल ए दिला आहे s कॉसच्या वेळेस s इंटू साइन म्हणजे s इंटू s मायनस a बाय bc आणि टॅन a बाय 2 ला म्हणजे साइन बाय कॉस केलं तर कॉस साइनची व्हॅल्यू s मायनस b s मायनस c डिवाइड्स s इंटू s मायनस a. अशा पद्धतीने अँगल आपल्याला a दिला असताना लिहायचं आहे, त्याच पद्धतीने b आणि त्याच पद्धतीने c. परत एक वेळेस बघा p चा फॉर्म्युला, जर b अँगल दिलेला असेल s मायनस a s मायनस b तर b लिहायचा नाही, डिवाइड्स ac. त्याच पद्धतीने cos s into s मायनस b डिवाइड्स ac आणि tan b by 2 is equals to s minus a s minus b divides s into s minus b. आणि जर अँगल तुम्हाला sin c by 2 दिला s minus b s minus a divides ab. त्याच पद्धतीने cos c by 2 means s into s minus c by ab आणि tan c by 2 s minus a s minus b into divides s into s minus c. म्हणजे जो अँगल दिलेला आहे तो अँगल्स फक्त रिमूव्ह करायचा आणि बाकीचे सर्व व्हॅल्यूज आपल्याला लिहायचे. कोणत्या फॉर्म्युल्यामध्ये, हाफ अँगल फॉर्म्युला. आणि ह्या अँगल फॉर्म्युल्यावरती एक्झाम्पल्स आतापर्यंत परीक्षेमध्ये विचारलेलं नाही, तरी सुद्धा आपण या एक्झरसाइजमध्ये एकूण 3 एक्झाम्पल दिलेले आहेत. या फॉर्म्युलाचा वापर करून आपल्याला एक्झाम्पल्स सॉल्व्ह करायचे आहेत. तर दुसरा फॉर्म्युला कोणता आहे तर हिरोज फॉर्म्युला. हा फॉर्म्युला तुम्ही 10वी मध्ये 9वी मध्ये पाहिलेलाच आहे अगोदर. काय, एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल्स टू s into s minus a s minus b s minus c. तर प्रत्येक वेळेस ही व्हॅल्यूज तुम्हाला कंपल्सरी घ्यायची आहे. a plus b plus c is equals to 2s. म्हणजे त्रिकोणाच्या 3 बाजू तुम्हाला दिलेल्या आहेत, त्याची परिमिती आपण काढली तर त्या पद्धतीनं तुम्हाला लिहायची. ठीक आहे. आता एरिया ऑफ ट्रायंगल ABC मध्ये जर अँगल c दिला तर साइड लिहायच्या AB, हाफ कंपल्सरी असतो. जर साइन अँगल साइन ए लिहिला तर हाफ BC, अँगल B लिहिला AC डिवाइड 2 म्हणजे कंपल्सरी आपण 1/2 लिहितो एरिया ऑफ ट्रायंगल्स मध्ये. आणि आता शेवटी नेपियर अनालॉजीज इन एनी ट्रायंगल ABC. त्याच्यामध्ये आपल्याला घ्यायचा पहिला फॉर्म्युला tan B minus c by 2. b minus c by 2 म्हणजे साइड लिहा फक्त b minus c by b plus c into cot a by 2. जर b आणि c दिलं तर अँगल a आला पाहिजे. त्याच पद्धतीने tan c minus a म्हणजे cot b by 2 येणार. आणि इथं काय लिहायचं c minus a by c plus a. आणि लास्ट a minus b divides 2 means a minus b divides a plus b. आणि शेवटी लिहा cot c by 2. cot c by 2. अशा पद्धतीने हे फॉर्म्युला फक्त आपल्याला लर्न करायचे आहे आणि समजून घ्यायचे आहेत आणि याच्यावरूनच आपल्याला याचे एक्झाम्पल्स सॉल्व्ह करायचे आहेत. इथे लक्षामध्ये आता राहिलेले आपले एकूण 3 एक्झाम्पल्स आपण या पद्धतीने सॉल्व्ह करणार आहे. फॉर्म्युला लक्षात आले असतील, त्या फॉर्म्युल्याचा वापर करून आपल्याला आता एक्झाम्पल्स सॉल्व्ह करायचे. तर आता एक्सरसाइज नंबर 3.2 त्याच्यामधला आपला एक्झाम्पल्स नंबर 10 राहिलेला आहे. काय ते एक्झाम्पल्स नंबर 10, इन ट्रायंगल ABC if a is equals to 18, b is equals to 24 and c is equals to 30. एकूण 3 साइड्स आपल्याला दिलेल्या आहेत. देन फाइंड द व्हॅल्यूज ऑफ. त्याच्यावरून आपल्याला व्हॅल्यूज फाइंड आउट करायचे आहे. कोणते व्हॅल्यू फाइंड आउट करायचे आहे तर एकूण 6 व्हॅल्यूज आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. त्याचे सर्व फॉर्म्युले तुम्हाला माहिती आहेत. आपण वन बाय वन एक्झाम्पल्स
सॉल्व्ह करू. तर आता याच्यामध्ये पहिले एक्झाम्पल कोणतं दिलेलं आहे? फर्स्ट cos A. तर cos A चा फॉर्म्युला इथे दिलेला आहे. cos A दिलेला नाही. तर आपण दुसरा फॉर्म्युला माहित आहे cos चा कोणता? तर कोसाइन रूलचा. तर कोसाइन रूल ऑफ cos A चा फॉर्म्युला कोण सांगताय? कोसाइन रूल ऑफ cos A म्हणजे फॉर्म्युला तुम्हाला लिहिता येईल कसा? A दिलेला आहे म्हणजे तुम्ही लिहायचे इथं b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर दिलेला अँगल A मायनस करायचा आहे डिवाइड्स BC. बरोबर आहे. याच पद्धतीने लिहितो आपण फक्त डिवाइड्स 2 cos A काय याला फॉर्म्युला b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर मायनस b स्क्वेअर डिवाइड्स बाय BC. हा फॉर्म्युला आपण कोसाइन रूल नुसार वापरलेला होता. बरोबर आहे. ओके. आता आपलं दिलेल्या एक्झाम्पल्स मध्ये काय आहे? A व्हॅल्यू दिलेली आहे, B व्हॅल्यू दिलेली आहे आणि C व्हॅल्यू दिलेली आहे. या सर्वच व्हॅल्यू तुम्हाला याच्यामध्ये पुट करायचं आहे आणि याच्यावरून याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. मग आता पहिली व्हॅल्यू कोण सांगताय? व्हॅल्यू ऑफ b स्क्वेअर मीन्स 24 स्क्वेअर प्लस c स्क्वेअर 30 स्क्वेअर मायनस A 18 स्क्वेअर डिवाइड्स 2 into b किती आहे? 24 c किती आहे? 30 then which is equals to आता 1 by 1 फॉर्म्युला सांगा. 24 चा स्क्वेअर 576 प्लस 30 चा स्क्वेअर म्हणजे किती लिहिणार तुम्ही? 900 मायनस 18 स्क्वेअर मीन्स 324. बरोबर आहे. डिवाइड्स 2 24 आणि 30. आता फक्त आपण व्हॅल्यूज पुट केल्या आणि त्याचा स्क्वेअर केलेला आहे. आता यांची वजाबाकी करून घ्या. वजाबाकी कशी होणार? 900 मायनस 324 900 मधून 324 मायनस केला तर किती होतं? नसेल तर 575 मधून मायनस केली तरी चालतं. 576 मधून मायनस करा. किती व्हॅल्यू येईल? 6 minus 4 means 2, 7 minus 2 is 5 आणि 5 minus 3 is 2 म्हणजे व्हॅल्यू किती आली? 252. ऍड करायचे आपल्याला किती? याच्यामध्ये ऍड करायचे 900. किती झाली बेरीज? 2 5 9 plus 2 is 11 म्हणजे तुम्हाला काय लिहायचं? 1152 डिवाइड्स 2 into 24 आणि 30 ही व्हॅल्यू मॅग्नेटिक लिहिले. आता मला इथे व्हॅल्यूज कॅन्सल करायचे आहे. तर आता तुमचा पडा तुम्हाला माहित आहे. 2 ने कॅन्सल होतं. बघा 2 ने कॅन्सल केल्यानंतर काय होईल? किती? 1 पंचे 10 1 उरला म्हणजे किती झालं? 62 14 परत 1 वैसे 1 उरला म्हणजे उरलं किती? 12. आता 576 हा कशाचा स्क्वेअर आहे? 24 चा स्क्वेअर आहे. 24 ने कॅन्सल केला तर इथे किती उरणार? 24 आहे म्हणजे 24 by 30 परत कॅन्सल केला तर किती? आणि शेवटी तुम्हाला व्हॅल्यू लिहिता येते 4/5. म्हणजे आपण फक्त काय केलं? दिलेल्या एक्झाम्पल्स मध्ये व्हॅल्यू ऑफ A B C तुम्हाला दिलेलं आहे. A B C च्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत त्याच्यावरून फक्त आपण फॉर्म्युला पुट केला आणि त्या फॉर्म्युल्यामध्ये आपण व्हॅल्यूज ऑफ A स्क्वेअर B स्क्वेअर C स्क्वेअर यांचं ॲडिशन सबट्रॅक्शन आणि त्यासोबतच डिव्हिजन करून आपण त्याची व्हॅल्यूज फाइंड आउट केलेली. अशा पद्धतीने तुम्हाला ही व्हॅल्यूज फाइंड आउट करायची आहे. आपण पहिली व्हॅल्यूज फाइंड आउट केलेली आहे cos A ची. लक्षात येते सर्वांना? फक्त व्हॅल्यूज ऑफ A B C पुट करायचं आहे. ॲडिशन सबट्रॅक्शन डिव्हिजन करा. व्हॅल्यूज तुम्हाला फाइंड आउट होईल. अशा पद्धतीने व्हॅल्यूज फाइंड आउट करायची. आता याच्या पुढचं एक्झाम्पल म्हणजे सेकंड एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं आहे पुढचं sin A/2. याच्यामध्ये काय अडचण नसणार आहे. बघा फॉर्म्युला sin A/2. सेकंड व्हॅल्यूज कोणती आहे? sin A/2. तर sin A/2 चा फॉर्म्युला कोणता आहे? हा फॉर्म्युला आहे
sin a by 2 means root s minus b s minus c divides bc. root s minus b s minus c divides bc. पण आपण इथे व्हॅल्यू a b c दिलेले आहेत, पण a b c वरनं आपल्याला व्हॅल्यूज फाइंड आउट करायचं आहे ट्वाइस s, म्हणजे व्हॅल्यूज ऑफ s हा अगोदर फाइंड आउट करून घेतलं पाहिजे, तर ही व्हॅल्यूज तुम्हाला फाइंड आउट करता येईल. पण त्याच्या अगोदर आपण s ची व्हॅल्यू फाइंड आउट करून घेऊ. काय फॉर्म्युला आपला s चा फॉर्म्युला लिहायचा म्हटलं तर s a plus b plus c divides 2 अशा पद्धतीने पण आपल्याला व्हॅल्यू लिहिता येईल. व्हॅल्यूज नाहीये 18 24 plus 30 divides 2. आता बेरीज करा सर्वांची. किती बेरीज 0 4 8 म्हणजे 12 3 2 5 6 7 7/2 आणि 7/2 व्हॅल्यूज कशी कॅन्सल करता येईल 3 आणि 6 म्हणजे व्हॅल्यू ऑफ s इक्वल्स टू किती येतं 36. व्हॅल्यू ऑफ s किती आली s इक्वल्स टू 36. म्हणजे आता प्रत्येक फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला व्हॅल्यू ऑफ s पुट करायचं आहे, म्हणून अगोदर व्हॅल्यूज आपण कशाची फाइंड आउट केली व्हॅल्यू ऑफ s इथे लक्षामध्ये. आता फॉर्म्युला पुट करा. पहिला फॉर्म्युला काय एक्झाम्पल्स नंबर सेकंड that is sin a by 2. sin a by 2 फॉर्म्युला काय s minus b s minus c divides bc. s minus b s minus c divides bc. आता व्हॅल्यूज पुट करायचे. पहिली व्हॅल्यूज कोणची s 36 minus b means 24. 36 minus c means 30 divides b किती 24 आणि 30. किती व्हॅल्यूज सबट्रॅक्शन सांगा. 36 minus 24 किती व्हॅल्यू लिहिता येते किती होते 12 होते. 36 minus 30 व्हॅल्यूज किती होते 6 होते. डिवाइड्स 24 आणि 30. आता व्हॅल्यूज कॅन्सल करा. किती 2 राहिलं इथं बरोबर आहे. तर उरतंय फक्त काय 2 into 5. पण दिलेली व्हॅल्यूज कशामध्ये येणार आहे ते रूट मध्ये येणार आहे, म्हणजे 1/5 into 10. ही व्हॅल्यूज तुम्हाला या पद्धतीने पण लिहिता येईल. sin a by 2 व्हॅल्यूज किती आली 1/√10. पहिली व्हॅल्यूज तुम्ही कोणती फाइंड आउट केली 1/√10. दिस इज द व्हॅल्यू ऑफ sin a by 2. फक्त काय केलेलं आहे व्हॅल्यूज ऑफ s तुम्हाला माहित आहे. s मध्ये फक्त b मायनस करा c मायनस करा आणि डिवाइड्स bc. अशा पद्धतीने तुम्हाला फक्त व्हॅल्यूज फाइंड आउट करायचे. ती पहिली व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली sin a by 2 ची. त्याच पद्धतीने आता सेकंड दिलेले cos आणि tan म्हणजे व्हॅल्यूज फक्त चेंज होईल. याच पद्धतीने तुम्हाला फॉर्म्युला लिहायचा आहे. येते लक्षामध्ये व्हॅल्यू ऑफ s इक्वल्स टू आपण किती फाइंड आउट केलेली आहे 36. इथपर्यंत लक्षात येते सर्वांना काही अडचण नाही. तर बघा आता नेक्स्ट पुढचं एक्झाम्पल आहे cos a by 2. नंबर थर्ड cos a by 2. cos a by 2 चा फॉर्म्युला रूट s into s minus a divides bc घ्यायचे. काय फॉर्म्युला रूट s minus a divides bc. आता परत एक वेळेस व्हॅल्यूज पुट करा. कोण सांगताय फर्स्ट व्हॅल्यूज s is 36 राइट. 36 minus व्हॅल्यूज ऑफ a किती आहे 18 डिवाइड्स bc 24 आणि 30. आता 36 minus 18 किती येतं 36 minus 18 means 18 divides 24 आणि
30 ही व्हॅल्यूज कॅन्सल करा, किती व्हॅल्यू लिहिता येईल 12 चं टेबल इथं 3 बरोबर आहे, 24 5 36 परत 1 न कॅन्सल करा, इथं व्हॅल्यूज किती आली 9 आली, परत 3 न कॅन्सल केलं तर इथं व्हॅल्यूज 3 आहे म्हणजे 1 झालं, डिवाइड किती झाले 10 म्हणजे ही व्हॅल्यूज तुम्हाला काय लिहिता येईल √9/10 कॅन्सल केल्यानंतर तुम्हाला व्हॅल्यूज कशी लिहिता येईल √9/10 आणि √9 म्हणजे तुम्हाला व्हॅल्यूज काय लिहिता येते 3/√10 इथे लक्षामध्ये 3/√10 अशा पद्धतीने आपण कोणती व्हॅल्यूज फाइंड आउट केली तर cos a/2 फक्त व्हॅल्यूज पुट करायचं, ॲडिशन सबट्रॅक्शन करायचं आणि डिव्हिजन द्यायचं, काय अडचण नाही, एक्झाम्पल आलं पाहिजे सर्वांना, येते का लक्षामध्ये. आता दुसरं cos a/2 ची व्हॅल्यू झाली आपली 3/√10. आता त्यानंतर तुम्ही एक्झाम्पल सॉल्व करू शकता, हा फॉर्म्युला वापरा, नसेल तर sin a/2 cos a/2 तुम्हाला लिहिता येईल. tan म्हणजे काय तर sin/cos लिहिता येईल, काय लिहिता येतं sin/cos. मग याची व्हॅल्यूज काय लिहिता येईल tanचा फॉर्म्युला tan a/2 म्हणजे sin a/2 डिवाइड cos a/2 असं पण फॉर्म्युला तुम्हाला लिहिता येतो किंवा हा फॉर्म्युला तुम्हाला लिहिता येतो, कोणताही तुम्ही फॉर्म्युला वापरून एक्झाम्पल सॉल्व करू शकता. आता तर मी ही व्हॅल्यूज घेतली, कशामुळे घेतली तर माझ्याकडे या दोन्ही व्हॅल्यूज आहेत, सॉल्व करायची गरज नाही. तर sin a/2 किती आहे 1/√10 आहे, cos a/2 किती आहे 3/√10 आहे, काय आहे 3/√10. ही व्हॅल्यूज कशी लिहिता येईल 1/√10 मल्टिप्लाय डिवाइडची व्हॅल्यूज मल्टिप्लाय ला म्हणजे √10/3 म्हणजे √10 आणि √10 कॅन्सल, वी गेट द व्हॅल्यूज tan a/2. अशा पद्धतीने ही व्हॅल्यूज आपण डायरेक्ट फाइंड आउट केली, तरी फॉर्म्युला तुम्ही वापरून एक्झाम्पल सॉल्व करू शकता किंवा हा फॉर्म्युला वापरून तुम्ही एक्झाम्पल सॉल्व करायचा. लक्षात येतंय tan a/2 cos a/2 आणि sin a/2 आपण एकूण 3 व्हॅल्यूज फाइंड आउट केलेले आहेत. त्याचबरोबर आता हे दोन एक्झाम्पल थोडेसे वेगळे दिलेले आहेत, कोणते एरिया ऑफ ट्रायंगल, या दोन फॉर्म्युल्यावरती तुम्हाला एक्झाम्पल्स वापरायचा आहे. तर कसं एक्झाम्पल सॉल्व करता येईल ते लक्षात द्या. कोणता एक्झाम्पल्स नंबर त्याच्यातलं 5, काय एक्झाम्पल्स नंबर 5 एरिया ऑफ ट्रायंगल ABC, एरिया ऑफ ट्रायंगल ABC किती आहे हिरोचा फॉर्म्युला वापरा रूट s into s minus a s minus b आणि s minus c हा फॉर्म्युला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला व्हॅल्यूज ऑफ a b c माहिती आहे आणि व्हॅल्यूज ऑफ s माहिती आहे, सर्वच व्हॅल्यूज पुट करा, सबट्रॅक्शन घ्या, वी गेट द रिक्वायर्ड व्हॅल्यू ऑफ एरिया ऑफ ए ट्रायंगल. तर 1 बाय 1 आपण पुट करू. s किती आहे 36 आहे, 36 minus a means 18, 36 minus b means 24, 36 minus 30. सबट्रॅक्शन सांगा किती येतं, फक्त व्हॅल्यूज आपण पुट केलेल्या आहेत. तर आता पहिली व्हॅल्यूज कोणती 36 आहे घेतल्या, 36 minus 18 व्हॅल्यू येते 18, 36 minus 24 किती 12 आणि 36 minus 30 म्हणजे व्हॅल्यू झाली 6. तर आता हे आपण व्हॅल्यूज कशी लिहिता येईल रूटच्या बाहेर, अगोदर मल्टिप्लाय करता येतं का 18 4 and 24 कशी लिहिता येईल 36 म्हणजे 6 18 into 18 आणि त्यासोबतच 12 ला 36 18 4 into 3 लिहिता येईल into 6 म्हणजे
6 into 3 व्हॅल्यूज किती लिहिता येईल तुम्हाला? तर 18 लिहिता येईल. बरोबर. आता या सर्व व्हॅल्यू मला अशा पद्धतीने लिहिता येईल. 36 कशाचा स्क्वेअर, 6 चा स्क्वेअर, 18 दोन वेळी दिलेला आहे त्याचा स्क्वेअर लिहा. 4 म्हणजे काय? 2 स्क्वेअर. तर काय केलं आपण इथं रूट आणि स्क्वेअर कॅन्सल करा. गेट द रिक्वायर्ड व्हॅल्यूज. म्हणजेच व्हॅल्यूज काय? 6 into 18 into 2 आणि यांचा गुणाकार किती येतो? 18 दोन्ही किती झालं? 36. 6 ने गुणाकार करा. 6 6 36 ला 6 43. 3 संग 18. 18 आणि 3 म्हणजे झालं 21. म्हणजे तुमचा आन्सर किती येणार आहे? 216. आणि एरिया ऑफ ए ट्रायंगल आहे म्हटल्यानंतर आपण युनिट्स लिहितो याचं स्क्वेअर युनिट्स. अशा पद्धतीने हे एक्झाम्पल्स तुम्ही 9वी आणि 10वी मध्ये एक्झाम्पल सॉल्व्ह केलेला आहे. फक्त व्हॅल्यूज ऑफ एस पुट करायचं आहे, व्हॅल्यूज ऑफ ए बी सी पुट करायचं आहे आणि एक्झाम्पल्स अशा पद्धतीनं सॉल्व्ह करायचं आहे. येत्या लक्षामध्ये. आता याच्या पुढचं म्हणजे शेवटचं राहिलेलं आहे आपलं साइन a/2. तर आता इथं साइन a/2 आपल्याला कोणता फॉर्म्युला वापरता येईल? साइन a/2 चा फॉर्म्युला. कोणता फॉर्म्युला? तर एरिया ऑफ ए ट्रायंगलचा फॉर्म्युला. तर एरिया ऑफ ए ट्रायंगल्स मध्ये काय दिलेलं आहे? एरिया ऑफ ए ट्रायंगल्स मध्ये काय दिलेलं आहे आपल्याला? कोणतं व्हॅल्यू फाइंड आउट करायचं आहे? साइन ए लास्ट व्हॅल्यूज. बरोबर. नंबर 6. तर एरिया ऑफ ए ट्रायंगल इज इक्वल्स टू काय फॉर्म्युला? एरिया ऑफ ए ट्रायंगल ABC is equals to half BC sin A. तर एरिया ऑफ ट्रायंगल ABC आपण फाइंड आउट केला. आपण किती आलेला होता? 216. बरोबर. हाफ B किती दिलेला आहे? B दिलेला आहे 24. C किती दिलेला आहे? 30. आणि याच्यावरून फाइंड आउट करायचं आपल्याला sin A. म्हणजे सर्वच व्हॅल्यूज तुम्हाला दिलेले आहेत, फक्त sin A पुट करायचं आहे. म्हणजे sin A फाइंड आउट करायचं आहे. किती व्हॅल्यूज फाइंड आउट होईल? आता 8 ने तुम्ही कॅन्सल केला तर इथे व्हॅल्यू झाली 12. बरोबर. आता या दोन्ही व्हॅल्यूज कशा आहेत? मल्टिप्लायला आहे. या साइडला आणलं तर कशा होतील? डिवाइडला. म्हणजे 216 डिवाइड्स 12 into 30 and which is equals to sin A. आता व्हॅल्यूज कॅन्सल करा. कशी व्हॅल्यूज कॅन्सल करता येईल? 3 ने कॅन्सल करायचं, 2 ने कॅन्सल करा. अगोदर 15 आलं. इथं काय होईल? 1. परत भाग जातोय का 1 ला? नाही. काय घेतलं पाहिजे? 0 घेतलं पाहिजे. आणि 2 8 जा 16. परत कोणत्या व्हॅल्यूने कॅन्सल होईल? 3 न. बघा किती? 3 3 जा 9. उरते किती? 1. 18 झालं. 18 ला कसं लिहिता येईल? 3 6 जा आणि इथं 15. परत 12 ने कॅन्सल करा. 5 3 36. व्हॅल्यूज किती आली? 3/5. म्हणजे sin A/2 इज इक्वल्स टू व्हॅल्यूज काय आली? 3/5. अशा पद्धतीनं आपण दिलेल्या व्हॅल्यूज वरून फक्त व्हॅल्यूज त्याच्या कॅन्सल केल्या, व्हॅल्यूज पुट करून सिम्प्लिफाय केलं आणि असं फक्त एक एक्झाम्पल्स आपण घेतलेलं आहे. एक्झाम्पल नंबर 10. आणि त्याच्यामध्ये आपण फक्त 3 साइड दिलेल्या होत्या ट्रायंगलच्या A B C आणि त्याच्यावरून एकूण आपण 6 व्हॅल्यूज फाइंड आउट केलेले आहेत. असं हे एक्झाम्पल्स आपलं 10 होतं. आता त्याच्या पुढचं एक्झाम्पल्स म्हणजे एक्झाम्पल्स नंबर 11 आणि एक्झाम्पल्स नंबर 12. हे दोनच एक्झाम्पल्स आहेत. ते दोन एक्झाम्पल्स पण आपण लगेच घेऊ. तर काय अडचण असेल तर हे फॉर्म्युले अगोदर बघा. त्या फॉर्म्युल्याचा वापर करूनच आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आहेत. म्हणजे जे काही फॉर्म्युले दिलेले आहेत ते फॉर्म्युले अगोदर अभ्यासायचं. म्हणजे अगोदर ते फॉर्म्युले पाठ करा आणि त्यानंतरच ते एक्झाम्पल्स तुम्हाला सॉल्व्ह करता येतील. तर आता नेक्स्ट एक्झाम्पल कोणतं आहे? तर एक्झाम्पल्स नंबर 11. काय एक्झाम्पल्स नंबर 11? बघा फर्स्ट एक्झाम्पल्स नंबर 11 काय दिलेलं आहे? इन ट्रायंगल ABC प्रूव्ह दॅट
काय बघा एक्झाम्पल नंबर 11 इन ट्रायंगल ABC इन ट्रायंगल ABC प्रूव्ह दॅट काय व्हॅल्यू आहे b plus c minus a b plus c minus a into tan a by 2 equals to पुढं c plus a minus b into tan b by 2 also equals to c a plus b minus c into tan c by 2 म्हणजे एकूण आपल्याला तीन व्हॅल्यू दिलेल्या आहेत आणि त्याच्यावरून सांगितलेलं आहे या व्हॅल्यू आपल्याला प्रूव्ह करायचं आहे कोणत्या व्हॅल्यू दिल्या b plus c minus a tan a by 2 ही व्हॅल्यू इक्वल आहे या व्हॅल्यूला आणि हेच व्हॅल्यू या व्हॅल्यूला इक्वल आहे तेव्हा इन ट्रायंगल ABC then prove that these values म्हणजे आपण आता एक 1 by 1 व्हॅल्यूज आपण प्रूव्ह करू त्यामध्ये आपण दिलेली पहिली व्हॅल्यू दुसरी व्हॅल्यू आणि तिसरी व्हॅल्यू कोणत्या रूल नुसार तर हे आपले दिलेले प्रोजेक्शनचे रूल म्हणजे हा ट्रायंगल फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ tan असेल cos असेल कोणता फॉर्म्युला वापरता येतो तो आपण इथं चेक करू तर आता पहिलं एक्झाम्पल मी घेणार आहे फर्स्ट काय दिलेलं आहे फर्स्ट b plus c minus a into tan a by 2 b plus c minus a into tan a by 2 याच्यामध्ये फक्त आता एक व्हॅल्यू काय करायची ऍड करायची कोणती व्हॅल्यू ऍड करायची बघा आता इथे मायनस a म्हटलेला आहे आता आपल्याला एक व्हॅल्यू माहिती आहे कोणती a plus b plus c इक्वल्स टू आपण किती लिहितो 2s तर ही व्हॅल्यू आपल्याला माहिती होण्यासाठी इथे एक व्हॅल्यू ऍड करायची कोणती व्हॅल्यू ऍड करता येईल a plus b plus c minus 2ac म्हणजे एक व्हॅल्यू ऍड केली एक व्हॅल्यू सबट्रॅक्ट केली a minus 2a means minus a म्हणजे दिलेल्या व्हॅल्यूमध्ये आपण काही बदल झालेला नाही त्यासोबतच tan a by 2 ची व्हॅल्यू tan a by 2 किती दिलेलं आहे ती व्हॅल्यू आपल्याला पुट करायची किती आहे s minus b s minus c divides s into s minus a आता याची व्हॅल्यू किती लिहिता येईल आपल्याला इथे दिलेली आहे आपल्याला किती आहे तर 2s minus 2a बरोबर परत s minus b s minus c divides s into s minus a ती व्हॅल्यू आपण इथे तीच लिहिलेली आहे इथं फक्त 2 कॉमन काढा 2 कॉमन काढलं होतं काय s minus a व्हॅल्यू सेम परत ही व्हॅल्यू मला रूट मध्ये लिहायचं आहे कशी लिहिता येईल तर या व्हॅल्यूचा मी स्क्वेअर केला आणि रूट घेतलं स्क्वेअर आणि रूट कॅन्सल म्हणजे फक्त s minus c राहणार बरोबर म्हणजे ही व्हॅल्यू जर मी रूट मध्ये लिहिली तर कशी होईल 2 into root s minus a square s minus b s minus c divides s into s minus a एक व्हॅल्यू s minus a कॅन्सल झाली उरतंय काय तर 2 into root s minus a s minus b आणि s minus c divides s ही झाली पहिली व्हॅल्यू काय प्रूव्ह केलं आपण 2 ऍज इज आहे रूट s minus a s minus b s minus c divides s अशी आपण पहिली व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे तशाच पद्धतीनं जर ह्या व्हॅल्यूनुसार आपण ह्या व्हॅल्यूज फाइंड आउट केल्या तर हीच व्हॅल्यू झाली तर आपण समजू इन ट्रायंगल ABC प्रूव्ह दॅट ऑल 3 व्हॅल्यूज आर इक्वल पहिल्या व्हॅल्यूसाठी कोणती व्हॅल्यू झाली 2 into root s minus a s minus b s minus c divides s ही झाली पहिली व्हॅल्यू आता अशा पद्धतीने दुसरी व्हॅल्यू बघू आपण आणि तिसरी व्हॅल्यू तिन्ही इक्वल आल्या म्हणजे दिलेले एक्झाम्पल्स आपले बरोबर आहे अशा पद्धतीने आपल्याला सांगता येईल मग आता दुसरी व्हॅल्यू कोणती आहे सेकंड व्हॅल्यू बघा ही झाली फर्स्ट
मायनस बी इंटू टॅन बी बाय 2. मागच्या सारखंच काय करायचं, फक्त इथं मायनस बी आहे आता, तर आता प्लस बी आणि मायनस बी करा. मागच्या सारखं सेम, काय फरक नाही. म्हणजे काय होईल, ए प्लस बी प्लस सी मायनस ट्वाइस बी आणि टॅन बी बाय 2 घेतल्या, टॅन बी बाय 2. परत एक वेळेस ही व्हॅल्यूज म्हणजे आपण काय लिहिणार, 2s मायनस 2b इंटू टॅन बी बाय 2. सेम 2 कॉमन काढला, s मायनस b इंटू टॅन ए बाय 2. पण आता इथे व्हॅल्यूज पुट करा, टॅन ए बाय 2 ची व्हॅल्यूज कोणती आहे, b बाय 2. सेकंड s मायनस a s मायनस c डिवाइड्स ac इंटू s मायनस b. बरोबर. आता परत एक वेळ याचा स्क्वेअर घ्या, रूट घ्या, म्हणजे 2 इंटू सर्वच व्हॅल्यू रूट मध्ये लिहिल्या, s मायनस a आलं, s मायनस b पण त्याचा काय स्क्वेअर दिलेला आहे, s मायनस c डिवाइड्स s इंटू s मायनस b. आणि परत एक वेळेस एक व्हॅल्यू कॅन्सल केली तर उरतंय काय, तर 2 इंटू रूट s मायनस a s मायनस b s मायनस c डिवाइड्स s. म्हणजे हे इक्वेशन आपण कोणतं फाइंड आउट केलेलं होतं, पहिल्या फॉर्म्युल्यानुसार. तसंच दुसऱ्या फॉर्म्युल्यानुसार सेम व्हॅल्यू झाली आणि a झालं, b झालं आणि तिसरं c. हे तुम्ही होमवर्क मध्ये सॉल्व्ह करायचं आहे. सेमच व्हॅल्यू देते, म्हणून आपल्याला एक्झाम्पल्स मध्ये सांगितलेलं आहे, इन ट्रायंगल एबीसी शो दॅट ऑल 3 व्हॅल्यूज आर इक्वल. 2 व्हॅल्यूज मी सॉल्व्ह केलेल्या आहेत, सेमच व्हॅल्यू देते, तिसरे पण व्हॅल्यू तुम्ही पुट करा आणि अशा पद्धतीने व्हॅल्यू सॉल्व्ह करायचं आहे. हे झालं, तिसरं पण तुम्ही सॉल्व्ह करायचं. अशा पद्धतीने आपण या एक्सरसाइज मधलं एक्झाम्पल्स नंबर 10 घेतलं आणि एक्झाम्पल्स नंबर 11. आणखी एक एक्झाम्पल आपल्याला शेवटचं घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपली एक्सरसाइज संपते. तर ते एक्झाम्पल्स नंबर कोणता आहे, एक्झाम्पल्स नंबर 12. काय म्हणतो एक्झाम्पल्स नंबर 12, बघा एक्झाम्पल्स नंबर 12 काय, इन ट्रायंगल एबीसी, इन ट्रायंगल एबीसी शो दैट, इन ट्रायंगल एबीसी शो दैट sin a by 2 sin b by 2 into sin c by 2 is equals to area of triangle, area of triangle ABC, area of triangle ABC is square divides A, B, C आणि S. झालेलं आहे. area of triangle ABC is equals to area of triangle bracket square divides ABC. हे आपल्याला LHS is equals to RHS व्हॅल्यू प्रूव्ह करायचं आहे. हे व्हॅल्यू एक्झाम्पल शेवटचा आहे. आता याच्यामध्ये आपण दिलेलं LHS काय LHS दिलेलं आहे, तर sin A by 2 sin B by 2 आणि sin c by 2. तर sin a by 2 sin b by 2 sin c by 2 एकूण 3 फॉर्म्युले आपल्याला माहित आहेत. तिन्ही फॉर्म्युले लिहा. पहिला फॉर्म्युला काय, फर्स्ट s minus b s minus c divides bc. दूसरा फॉर्म्युला s minus a s minus c divides ac. तीसरी वैल्यूज s minus b s minus a divides a. फक्त काय केलं आपण याच्यामध्ये sin a by 2 sin b by 2 आणि sin c by 2 या तिन्ही व्हॅल्यूज पुट केलेल्या आहेत. पण आलेल्या सर्वच व्हॅल्यूज कशामध्ये आहेत, रूट मध्येच आहेत. तर मला अशा पद्धतीने लिहिता येईल, ऑल व्हॅल्यूज इन रूट s minus b s minus c s minus a s minus c s minus b s minus a again divides bc ac आणि ab. पण हे आलेले सर्व व्हॅल्यूज कशामध्ये आहेत,
एस मायनस ए दिलंय त्याचा स्क्वेअर आपल्याला करता येईल. एस मायनस बी दिले त्याचा पण स्क्वेअर करता येईल. एस मायनस सी दिलं एस मायनस सी त्याचा पण स्क्वेअर करता येईल. म्हणजेच तुम्हाला काय लिहिता येतं एस मायनस ए स्क्वेअर एस मायनस बी स्क्वेअर एस मायनस सी स्क्वेअर डिवाइड्स ही व्हॅल्यूज ए स्क्वेअर बी स्क्वेअर सी स्क्वेअर बरोबर. डिवाइड्स काय ए स्क्वेअर बी स्क्वेअर आणि सी स्क्वेअर लिहिलं. जर इथं तुम्हाला स्क्वेअर दिलाय रूट दिलंय तर सर्वच व्हॅल्यूज कशा होतील कॅन्सल होतील आणि होते काय फक्त मग एस मायनस ए एस मायनस बी एस मायनस सी डिवाइड्स ए बी सी. आणि आपल्याला प्रूव्ह काय करायचं तर एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी ब्रॅकेटचा स्क्वेअर डिवाइड्स ए बी सी आणि एस. इथे ए बी सी आलेला बरोबर. इथे काय केलं समजतंय का रूट आणि स्क्वेअर कॅन्सल केला फक्त बाकीचे सर्व व्हॅल्यूज आपण लिहिलेले आहेत. आता याला फक्त काय लिहायचं एस मल्टिप्लाय एस डिवाइड्स मल्टिप्लाय एस आणि मल्टिप्लाय डिवाइड्स केला आपण. आता ही व्हॅल्यूज इथं आपल्याला दिलेले आहे पण ही व्हॅल्यूज कशामध्ये आहे रूट मध्ये आहे. रूट काढलं तर याचा स्क्वेअर होईल म्हणजे ही व्हॅल्यूज तुम्हाला कशी लिहिता येईल एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी डिवाइड्स त्याचा स्क्वेअर लिहायचा आहे आणि शेवटी लिहायचं ए बी सी एस आणि आर एच एस. म्हणजे फक्त आपण व्हॅल्यूज कोणत्या पुट केल्या व्हॅल्यूज ऑफ साइन ए बाय 2 साइन बी बाय 2 आणि साइन सी बाय 2 अशा एकूण 3 व्हॅल्यूज आपण पुट केला रूट मध्ये लिहिलं प्रत्येकाचा स्क्वेअर केला आणि स्क्वेअर आणि रूट कॅन्सल वी गेट एरिया ऑफ ट्रायंगल ABC ब्रॅकेट स्क्वेअर and divides ABCS. अशा पद्धतीने राहिलेले शेवटचे एक्झाम्पल्स म्हणजे 11वे एक्झाम्पल्स त्याच्यातलं तिसरे एक्झाम्पल तुम्ही सोडवून मला कमेंट्स करायचे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहा किंवा व्हॉट्सअप केलं तरी चालतं. प्रत्येक मुलांनी काय करायचे दिलेले सर्व एक्झाम्पल परत एक वेळेस सॉल्व्ह करायचं आहे. सॉल्व्ह झाल्यानंतर ते मला व्हॉट्सअप करा. अडचण असेल पुढचे कुठलेही एक्झाम्पल असतील तर एक्झाम्पल्स मला व्हॉट्सअप करा किंवा कमेंट बॉक्समध्ये कुठले एक्झाम्पल्स आहेत ते एक्झाम्पल्स लिहा. एक्झाम्पल्सचा रिप्लाय मी तुम्हाला देतो. प्रत्येकाने काय करायचं एक्झरसाईजमध्ये प्रत्येक एक्झाम्पल तर आपण सॉल्व्ह केलेले आहे पण शेवटची एक्झरसाईज आपली मिशनस एक्झरसाईज त्याच्यामध्ये अशाच पद्धतीचे एक्झाम्पल्स दिलेले आहेत. ते एक्झाम्पलचा सराव तुम्ही करायचा आहे तरच तुम्हाला एक्झाम्पल समजतील. आता या टॉपिकमधला एक शेवटचा पॉईंट राहिलेला आपला तो आहे इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आणि त्याच्यावरती आपल्याला एक एक्झरसाईज दिलेले आहे 3.4 आणि त्याच्यावरती एक्झाम्पल्स कंपल्सरी परीक्षेमध्ये असतात. ते एक्झाम्पल्स त्याच्यावरचे जे काही फॉर्म्युले आहेत ते सर्व फॉर्म्युले आपण पुढच्या एक्झाम्पल्स म्हणजे पुढच्या लेक्चर्समध्ये पाहू. थँक्यू.